तर मित्रांनो जय साईनाथ. जय साईनाथ, जय साईनाथ. तर आपली वारी कालच पूर्ण झाली. कालच आम्ही मुंबईला आलो आणि आज आम्ही परत काल सकाळी ना भाई तोंड दिसू दे येड्या. काल सकाळी आलो आपण मुंबईला. हा. तर काल सकाळी आम्ही मुंबईला आलो आणि आज आम्ही परत चाललोय अक्कलकोटला. भाऊचा आपला वाढदिवस आहे तर अक्कलकोटला आम्ही साजरा करणार आहे. हा आहे मी, कसार आहे आणि सोनू आहे. हो सोनू आलाय आणि आपला भाऊ पण आलाय, कसारा पण आलाय. कसा आहेस भाई? तर आता सगळे आलेत. डायरेक्ट ट्रेनमध्ये बसल्यावर आपण भेटूया. जय साईनाथ. ले सोनू तिकीट त्यांनी काहीतरी नाव सांगितलेलं ना वरून. सिद्धेश्वर सुपरफास्ट एक्सप्रेस. सिद्धेश्वर. तर मित्रांनो जाम गर्दी आहे. सोनूला बसायला जागा भेटली आहे फुल पद्धतमध्ये. जयेश त्याला चिपकून बसलाय. आमची जागा काय अजून आली नाही. ट्रेन फुल भरली आहे. हा रिझर्वेशन करा. रिझर्वेशन करा तर खूप छान आहे. सोनू डोळे का झालेत? माती बिती गेली वाटतं डोळ्यात. सोनूला आई इन्फेक्शन झालंय. तर मित्रांनो 12 वाजलेले आहेत आणि आपल्या भावाचा वाढदिवस चालू झालेला आहे. भावाला सगळ्यांकडून वाढदिवसाच्या साईमय अनंत शुभेच्छा. तर मित्रांनो फायनली आम्ही पोचलो आहे. हा बघा अजून झोपलाच आहे. साईमय सकाळ. स्वामीमय सकाळ. हो सोनू तर काय दिसतोय फुल उजेड पडतोय. तर आम्ही आत्ताच उठलो झोपेतून. आता उठलो आणि बघू. आता आम्ही सोलापूरला उतरलो. बघू आता आम्ही सोलापूरला उतरतोय आणि सोलापूरवरून पुढे अक्कलकोटला जायचं आहे आम्हाला. तर आता बघू कसं जायचं आहे. एस टीने जायचं, टमटमने जायचं आहे, कसं जायचं. बाईकचा पण ब्लॉग चालू झाला. तर भेटू. तर मित्रांनो फायनली आम्ही अक्कलकोटला उतरलो आहे. आम्ही सोलापूरला उतरलो आणि तिकडून ट्रेन चेंज करून मग अक्कलकोटची ट्रेन पकडली. कारण की आमची ट्रेन सोलापूरपर्यंतच होती. तर आता आमचा असा किती वाजले? आता 8 वाजले. 8 आमचा 9 तासाचा प्रवास इकडेच संपला आणि आम्ही फायनली अक्कलकोटला पोचलो आहे. तर आता इथं जयचा केक कापूया आणि पुढचा प्रवास बघूया आपला कसा होतोय. आणि आम्ही 5 जण पहिल्यांदा येते. हा ते तर मेन आणि हा खूप भारी एक्सपिरियन्स आहे की आम्ही सगळे पहिल्यांदा येतोय अक्कलकोटला. हे ते काका गेले. तर हा जाऊ द्या. तर भेटूया. श्री स्वामी समर्थ. जय साईनाथ. तर मित्रांनो तर जयचा केक आपण आता कालपासून खूप वाट बघितली त्या केकने. तर फायनली आता आपण केक कापतोय. ते पण कुठे कापतोय बघा. वा वा वा. तर चला मित्रांनो जरा फोटो वगैरे काढूया आणि भेटूया. सगळे खूप खुश आहेत. फर्स्ट टाइम सगळे अक्कलकोटला आले. तर भेटूया. जय साईनाथ. श्री स्वामी समर्थ. वाढदिवस आपल्या भावाचा पुन्हा पुन्हा हा दिवस यावा. वाढदिवस आपल्या भावाचा तू हसत खेळत राहा ही आमची. तर मित्रांनो फायनली आम्ही रिक्षात बसलो आहे. तर कधी पण तुम्ही अक्कलकोट स्टेशनला उतरलात, अक्कलकोट रोड स्टेशनला मला जरा गडबड होते. अक्कलकोट स्टेशनला उतरला तर तिथून बाहेर पडले तुम्हाला ऑटो भेटेल. तर ऑटोचे 40 रुपये घेतात पर सीट. आता आम्ही बसलोय. जरा वाट बघावी लागते भरण्यासाठी ऑटो. आम्ही वाट बघतोय. आपल्या मला वाटलं कसं शेअरिंग धपाधप भरती. ते जरा लेट आहे. आपल्या इथे तर रांग लागते माणसांची, ऑटो नसते. आणि ऑटोची रांग आहे.
काय नाही तर बघू आता पुढचा प्रवास कसा होता. सर्व मुंबईसारखं थोडी नसतं. आणि आम्ही जरा काय झालोय चालून वारी करून शिर्डीवरून आलो एक दिवस आराम केला तसंच केसं नाही आता कापली काय नाही हा कापली. नाही अरे मग गाडी बघ कसं वाटतंय हो. काय नाही तुझ्या मोबाईलमध्ये पूर्ण क्लिअर दिसत रे, आयफोन मध्ये एवढं नाही दिसत. तर भेटूया भेटूया मंदिराकडे पोहोचू. श्री स्वामी समर्थ. झोप आली याला एवढं झोपून पण. हे सरक रे. तर जरा एकदा सीट ॲडजस्ट होती कसारा बाहेर पडेल. हा बाहेर जाईल. भेटू. मित्रांनो फायनली आम्ही मंदिराकडे पोचलो आहे आणि आम्ही स्टेसाठी यात्री निवासमध्ये थांबणार आहे. काय झालं? पुरुष अच्छा आम्ही मंदिराच्या बाजूलाच आहे यात्री निवासमध्ये आता आम्ही थांबणार आहे. बघू किती रुपये काय स्टे मी तुम्हाला सगळी माहिती देईल. तर भेटू. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. 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 तर मित्रांनो आता आम्ही आलो रूमवरती. हा यात्री भवनचा रूम आहे आणि आता सगळे आराम करतात. जरा खूप थकलो ट्रॅव्हलिंगमध्ये 9 तास, कारण की आम्हाला सीट वगैरे नाही भेटली एवढी प्रॉपर. भेटली पण पुण्यानंतर भेटली, तर खूप थकलो आहे. तर आता यात्री भवनमध्ये आम्ही स्टे केला आहे. इकडचा या रूमची रेट आहे 800 रुपये. इथे तुम्हाला 3 बेड आणि 3 बेड 800 रुपयाला, 700 रुपयाला 2 बेड. हां 3 बेड 800 रुपयाला आणि 700 रुपयाला 2 बेड. आणि तुम्हाला हवा असेल तर इकडे AC रूम, VIP रूम, अजून काय असे लक्झरीस रूम खूप बेड असं काय काय आहे यांचं. 2600 रुपयाला काहीतरी AC रूम आहे. तर आम्हाला काय एवढं स्टे नाही करायचं, आम्हाला आज रात्री निघायचं आहे परत मुंबईला, म्हणून आम्ही हा रूम घेतला आहे. हा रूम पण चांगला आहे तसा. 3 बेड दिलेत मस्त आणि वॉशरूमसाठी सगळं बाहेरच आहे जसं शिर्डीला असतं संस्थानांचे रूम. आणि व्ह्यू पण इथून खूप छान भेटला आम्हाला. आता दिसत नसेल तुम्हाला पण इथून स्वामी समर्थ दिसणार आहेत. मी तुम्हाला पुढच्या क्लिपमध्ये दाखवतो. तर आता आम्ही आराम करू थोडा, मग आंघोळ करू आणि आज गुरुवार आहे तर स्वामींचं दर्शन करू. तर भेटूया. श्री स्वामी समर्थ. जय साईराम. तर हे बघा मित्रांनो, मी तुम्हाला बोललो इथून स्वामींची ती मूर्ती दिसते, तर ही तुम्ही बघू शकतात. थोडंसं बघा आता आणि हा सोनू बघा एवढा झोपून पण परत झोपलाय. काय सोनू श्री स्वामी समर्थ बोलून झोपतो. तर चला. तर मित्रांनो आता वाजले दुपारचे 2 आणि आम्ही जेवायला बसलो. किती वाजले? 2 पावणे 2. तर आम्ही आता जेवायला बसलोय. जेवायला आम्ही थाळी मागवली आहे. काय डाळ आहे, शेवभाजी आहे आणि काय माहीत नाही, आणि भात, पापड, चपाती, हे पण काय माहीत नाही. हे काय रे? खोबऱ्याची चटणी येते आणि लोणचं. आणि हे सगळे असे जेवायला बसले. टेस्ट करून मग भाजी मागवायची आहे. तर आम्ही संध्याकाळी 4 वाजता कसली चटणी आहे? दर्शनाला जाणार आहे. खोबऱ्याची. आंघोळ वगैरे करून आता पण आंघोळ केली आहे, पण गरमी एवढी आहे आम्ही परत घामावून झालो. मग आम्ही आंघोळ चटणी करणार आहे. आणि परत दर्शनाला झालो. आता आराम केलेला, आम्ही झोपलेलो, तर जेवून परत झोपू. तर मित्रांनो साईमय संध्याकाळ स्वागत आहे तुमच्या विनायक ब्लॉगच्या विनायक कदम ब्लॉग्स. विनायक कदम ब्लॉग. तर आता आम्ही निघालो दर्शनाला. तर आता मस्त कुर्ता बिडता घातलाय. भाईचा जो वाढदिवस आहे, अरे हा मी तर विसरलोच. फर्स्ट वाढदिवस डायरेक्ट अक्कलकोटमध्ये, आणि ते पण फर्स्ट टाईम. तर आता आपण सगळे निघालो. बघा सोनू बिनू मस्त. हा कसारा आता बघा गोव्याला चाललाय. तर आता निघालोय. तर बघू आता पुढे कसा शूट घ्यायला भेटेल आणि काय. आणि भेटू मस्त रेडी झाला असा व्हाईट पजामा बिजामा टाकून. आपला भाऊ आहे आपला स्टोर. तर बघू आता पुढे मंदिरात जाऊन मी तुम्हाला माहिती सांगेल जशी मला माहिती भेटेल तशी, किंवा सिनेमॅटिक शॉटमधून दाखवेल. भेटू. जय साईराम.
तर मित्रांनो दर्शन झालं आहे 10 मिनिटात लगेच दर्शन झालं. गुरुवार असून दर्शन एकदम मस्त झालं आहे. आता तुम्हाला मी जरा मंदिरातले सिनेमॅटिक शॉट्स दाखवतो. भेटू. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. 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 निर्गुण निराकारी भक्त काजासाठी अवतारी. मूळ निर्गुण निराकारी भक्त काजासाठी अवतारी. जग उद्धारी जनहितकारी प्रगटूनी आली. वटवृक्षाच्या खाली माझी स्वामी माऊली. वटवृक्षाच्या खाली माझी स्वामी माऊली. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे चोळप्पा महाराज यांच्या मठाकडे. चोळप्पा हे स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त होते. जेव्हा स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये आले तेव्हा सगळ्यात पहिला स्वामी समर्थ चोळप्पा त्यांच्या घरी गेले आणि त्यांनी चमत्कार दाखवला, त्यांची लीला दाखवली. ती लीला अशी होती की चोळप्पाच्या घरी चोळप्पाने स्वामी समर्थांना पाय धुण्यासाठी नेलं व त्यांच्या बायकोकडे पाणी मागितलं पाय धुवायला. तर त्यांच्या बायकोने इकडे अपमान केला होता यांच्या फॅमिलींनी, म्हणजे काय चोळप्पा महाराज सोळप्पा महाराजांच्या फॅमिलींनी सोळप्पा महाराजांना ना स्वामींचे पाय धुवून अभिषेक करायचा होता. तर त्यासाठी पाणी नाही दिलेलं, म्हणून स्वामींनी तिथे लघुशंका करून ती विहिरीचं पाणी अजून पण तिकडे येतं. तर पाणी अजून चालू आहे. तिकडे पाणी नव्हतं त्या विहिरीला, तर विहिरीला पाणी अजून आहे आणि ती विहीर दाखवा आता ब्लॉगमध्ये इकडे. तर मित्रांनो आता दर्शन झालं आहे आमचं आणि हे चोळप्पा महाराजांचं घर आहे. आता तुम्हाला दाखवतो आतमध्ये जाऊन. हे जे आता तुम्ही घर पाहतात आहे हेच घर आहे ती सोळप्पांचं. स्वामी फर्स्ट टाईम आले होते, म्हणजे हीच ती पहिल्यांदा. विहीर आहे श्री स्वामी समर्थ. हे कुऱ्हाड कोयता डमरू त्रिशूळ हे स्वामींनी हाताळलेले ओरिजिनल ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहे. कोडॅक कंपनीने काढलेले. हे पकड एक आणि पकडून सोळा हात लाव. अक्कलकोटला स्वामी पहिल्यांदा आले तेव्हा सीमेवरती तेव्हा खंडोबाचं मंदिर आहे ना तिथे एका मुसलमानाने त्यांची चेष्टा केली. तो पितळेचा उक्का आतमध्ये आहे, त्यांना रिकाम दिला पाहिजे. त्यामधून त्याने अग्निज्वाला प्रज्वलित करून पहिला चमत्कार दाखवला. त्यावेळेला त्या मुसलमानाने पहारेकरीने स्वामींची माफी मागितली. आतमध्ये शर्ट कपनी त्याला भेटवस्तू म्हणून दिली. राईट साईडला हां, त्याच्यावरती उर्दू भाषा आहे. ती बाहेर अंगणामध्ये विहीर दिसते, त्या विहिरीला पाणी नव्हतं. 80 फूट खोल होतं.
त्यावेळेला स्वामींनी लघुशंका केले. लघुशावरचं तीर्थ पूर्वी मोटर गाड्या नव्हत्या, पायी पुढे स्वामी मेढ्यामधून बसून जायचे. ते रक्तचंदनाच्या खडावर पादुका आहेत आतमध्ये. कुऱ्हाड, कोयता, डमरू, त्रिशूळ, चौरी, चामर, छत्र हे स्वामींनी हाताळलेली शस्त्र आहेत. त्यावेळेला त्यांनी वीरभद्र रूप दाखवलं. कोकणातील डोंगरे शास्त्र. लंडनची एक कोड्या कंपनी भारतामध्ये प्रथम आली. त्यावेळेला स्वामींना न विचारता चोरून फोटो काढले. उघडून बघतात तर माकडांचे फोटो. नंतर मग स्वामींकडे परमिशन घेतली. 4 ओरिजिनल ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहेत. पहिला राजवाड्यामधला, दुसरा वटवृक्ष, तिसरा सोलापूरचे चिंटोपंत टोल, चौथा चोळप्पांच्या घरम. 21 वर्ष या वाड्यामध्ये स्वामीरावांनी 146 वर्ष समाधीला. चोळप्पांची आता 5वी पिढी चालू. टोटल 166 वर्ष झाली. मित्रांनो, आमचं दर्शन वगैरे आता झालं आहे. आम्ही चाललो आता हॉटेलवर. तर आम्ही आता निघणार आहे. 10ची आमची ट्रेन आहे. तर दर्शन खूप भारी झालं. कितीची आहे 10ची आमची ट्रेन आहे. आम्ही सगळे पहिल्यांदा अक्कलकोटला आणि एक्सपिरियन्स खूप भारी होता. आम्हाला खूप माहिती भेटली. प्रत्येक जागी आम्हाला समोरून दुसऱ्यांनी माहिती सांगितली. आणि मला जे पाहिजे होतं ते स्वामी. परत हे त्या विहिरीतलं पाणी जिथे स्वामींनी लघुशंका केलेली आणि त्या विहिरीला पाणी लागलेलं ते पाणी पण आम्हाला भेटलं आहे. त्या सरांनी जाऊन आणलं आहे. दसरा घाट ते तर सोळप्पा महाराज मंदिर सगळं एक्सप्लोअर केलं आम्ही. जे मेन होते ते. आमच्याकडे पण आता टाईम नाही. एकदा एकदम वेळ काढता पण प्रत्येकदा वेळ अक्कलकोटला 2-3 दिवस. हां, आणि 2-3 दिवसामधले आहे ना किती 39 तास 40 तास झोपा काढतात का? इथं सोडायचं का चौकात सोडायचं? नाही तर आता हॉटेलवर जाऊन आम्ही भेटू. श्री स्वामी समर्थ. जय साईनाथ. स्वामी समर्थ. तर मित्रांनो, अजून पण बघा मला खोकलाच येतो. अजून पण मला बोलताना पण खोकलाच येतोय. ते 10 दिवस चालू त्या धूळ मातीने बेकार खोकला सर्दी झाली आहे. सोनूला पण झालं आहे. ह्याला काय नाही झालं आहे. ह्याला पण झाला आहे थोडा खोकला. तर काय नाही. हा येणं आहे. खोकला आल्यावरती थंड पाणी पितो. थंड पाणी टाळायचं असतं. हां, आणि मी ते खोकला आलं मी थंड पाणीच पितो. तर आता आपली ही वारी सफल झालेली आहे. वारी नाही, वारीपेक्षा कमी नव्हती पण. वारीपेक्षा कमी नव्हती. ते सफल झालं आहे. आणि अशा देवदर्शन आम्ही पुढे करत राहू. खरंच मन एवढं प्रसन्न झालं आहे स्वामींच्या दर्शनाने आणि शेवटी लीला ऐकून. आणि स्वामी तिथे 21 वर्ष ज्या सोळप्पा महाराजांच्या घरी राहिले त्या घरामध्ये आम्ही अर्धा तास बसलो. आणि तिथे पादुका होती स्वामींची. तिकडे आम्हाला आरती करायचं आम्हाला मान भेटला. एवढे भाग्यवान आम्ही. काय माहीत मागच्या जन्मी काय कुत्रे आणि गेले. ते पण आम्हाला लाईट पण नाही भेटली. आज गुरुवार असून आमचं 5 मिनिटात दर्शन झालं. तर खूप भारी एक्सपिरियन्स होता. आणि व्लॉग अजून पुढे बनवला असता पण खोकल्या वगैरेमुळे जमत नाही आहे. आणि आता धावपळ पण होणार आहे ट्रेन वगैरे पकडण्यासाठी. म्हणून मी व्लॉग इथं सेंड करतो आहे. जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा नव्या ब्लॉगमध्ये. जय साईनाथ. श्री स्वामी समर्थ. ओम नमो नारायण. ओम नमो नारायण. हर हर महादेव. जय साईनाथ. जय साईनाथ.